मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा। मेरे हरि जय जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। कौत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी। कौत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी। तो हा विठ्ठल बरवा, 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 तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर। तो हा विठ्ठल बरवा, 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 तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम, जय जय राम। संतांचा उपकार, संतांचा उपकार, हा संतांचा उपकार, संतांचा उपकार,
सारी खे करीती अपना सारी खे करीती अपना सारी खे करीती अपना सारी खे करीती याची कुळ नाही चित्ती याची कुळ नाही चित्ती जाती कुळा नाही चित्ती जाती कुळा नाही चित्ती जाती कुळा नाही चित्ती दयांतराय वसे दयांतरात वसे दयांतराय वसे दयांतरात वसे तुझे पण तेथे नसे तुझे पण तेथे नसे तुझे पणा तेथे नसे तुझे पणा तेथे नसे तुझे पणा तेथे नसे तुझे पणा तेथे नसे अपना सारी खे करीती अपना सारी खे करीती अपना सारी खे करीती अपना सारी खे करीती याची कुळ नाही चित्ती याची कुळ नाही चित्ती याची कुळा नाही चित्ती याची कुळा नाही चित्ती याची कुळा नाही चित्ती याची कुळा नाही चित्ती उदारपणे उदार रे उदार उदारपणे उदार उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार 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 अपना सारी खे करीती अपना सारी खे करीती अपना सारी खे करीती अपना सारी खे करीती याची कुळ नाही चित्ती याची कुळ नाही चित्ती याची कुळा नाही चित्ती याची कुळा नाही चित्ती याची कुळा नाही चित्ती याची कुळा नाही ढोबार कुमाई विठोबार कुमाई ढोबार कुमाई विठोबार कुमाई ढोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई
विठ्ठल संतांचा उपकार सांगावया नाही पार आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती दया अंतरात वसे दया अंतरात वसे दुजे पण तेथे नसे आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती उदारपणे उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती विठ्ठल 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 अदरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलम मधुरम महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पांडुरंगाकरू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदाने कथे रंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीओ धरार्थावतारम कलांकांक तेजोदिकामोदि वक्त्रम खला निशवादा पनोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तेथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानर युद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत संत खांब म्हणून जन्माला आलेले वारकरी संप्रदायामध्ये खांब म्हणून जन्माला आलेले बहिणाबाईंनी देखील म्हटलेले आहे जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत वारकरी संप्रदायाची पायाभरणी ही ज्ञानोबरायांनी केली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया हे देवालय उभा करत असताना हे संत विचारपीठ महाराज ज्ञानोबरायांनी हे देवालय उभा केलं परंतु ज्ञानोबरायांच्या नंतर 250 वर्षानंतर भगवंताचा अवतार घेऊन जन्म घेतला ते म्हणजे संत एकनाथ महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म या नावाने अख्ख्या जगाने ओळखलं महाराज ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज अखिल कोट ब्रह्मांड नायक त्यांच्या घरी एक नाही दोन नाही 36 वर्ष चाकरी करतो महाराज 12 वर्ष कावडीने पाणी वाहिलं 12 वर्ष चंदन घासलं व 12 वर्ष दत्त रूपामध्ये चोपदारकी केली म्हणून म्हणतात ना केले भक्तीचे मंथन मनोनी आला देवकी नंदन त्याने उगाळिले चंदन अशा नाथांना माझा त्रिवार वंदन असे असणारे पैठण निवासी शांतीचे सागर शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा जवळजवळ 4 चरणाचा अगदी सोप्या भाषेतला सोप्या पद्धतीचा अभंग सर्वांच्या पाठ असलेला महाराज पाठ नसला तरी चालेल परंतु कानपाठ सर्वांचा असेल असा अभंग संतांचा उपकार सांगणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल 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 प्रथमतः आपण अभंगाचा सरळ सरळ भावार्थ पाहू अभंग आहे नाथरायांचा या अभंगात नाथराय म्हणतात संतांचा उपकार सांगावया नाही पार नाथराय म्हणतात की संतांचे अगणित उपकार आहेत ते आपण शब्दामध्ये मांडू शकत नाही ज्याप्रमाणे भगवंताचे वर्णन करता करता शेषाच्या जिभीच्या चिंदड्या झाल्या तरी पण भगवंताचे वर्णन पूर्ण झाले नाही त्याचप्रमाणे नाथ महाराज म्हणतात की संतांचे अगणित उपकार आहेत ते आपण मांडू शकत नाही किंवा सांगू शकत नाही मग आपल्याला प्रश्न पडला असेल संत नेमकी काय उपकार करतात बरं अभंगाच्या नाथरायांनी दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं आपणा सारिखे करीती या तिकुळ नाही चित्ती संत शरण आलेल्या साधकाला आपल्यासारखं बनवतात म्हणजे जात कुळ रंग रूप गरिबी श्रीमंती काहीच पाहत नाहीत शरण आलेल्या साधकाला आपल्यासारखं बनवतात मग एकाने प्रश्न केला संतांकडे एवढं देण्यासाठी काय आहे तर नाथ महाराजांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं दया अंतरात वसे दुजे पण तेथे नसे संतांकडे दयेचा भंडार भरलेला आहे आणि त्याच दयेच्या मदतीनं संत जगाचं कल्याण करतात आणखीन एक वैशिष्ट्य नाथरायांनी अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं उदारता हा संतांचा स्वभाव आहे उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती हा झाला अभंगाचा
सरळ सरळ भावार्थ म्हणजेच तुमच्या भाषेत ठळक ठळक बातम्या. विठ्ठला 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 कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय हे सर्वांना ठाऊक असलं तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे की अल्पसा हा परिहार देणं. आज स्वर्गीय सिंधुताई व्यंकटराव अवचार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त व हरिभक्त परायण स्वर्गीय रामराव महाराज अवचार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त व दुर्ग शर्करा योग म्हणजेच शारदीय नवरात्र उत्सव या निमित्तानं चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामधील 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या बालपामाराकडे आली म्हणून मी माझे परम भाग्य समजते. मज पामरावे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. विठ्ठला 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 ज्यांच्यामुळे ही सेवा प्राप्त झाली असे असणारे आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण मृदुंग सम्राट मृदुंग महामेरू दीपकजी महाराज सुद्रिक पाटील व सौ भागवताचार्य कीर्तनकार कीर्तन केसरी अनिताताई महाराज सुद्रिक पाटील यांच्याकडून मला ही सेवा उपलब्ध झाली. त्यांचे देखील मनापासून आभार मानते. तसेच भक्ती गुरुकुल यूट्यूब चॅनल तसेच त्या ताईंनी अवचार ताईंनी देखील इथे येण्याची संधी मला प्राप्त करून दिली. त्याबद्दल त्या ताईंचे देखील मनापासून अंतःकरणापासून आभार मानते. मलाच नाही तर आमच्या ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची आमच्या ज्ञानाई मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेला देखील ही संधी कीर्तन करण्याची संधी या चॅनलवर उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा अंतःकरणापासून आभार मानते. व भगवान परमात्मा माऊली ज्ञानोबराय नाथराय सकल संत गुरुवर्य आई वडील व खाली बसलेल्या सर्व माझ्या मायबापांनो तुमच्या चरणावर एकदा भक्ती भावाने मस्तक ठेवते आणि माझ्या सेवेकडे वळते. विठ्ठला 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 विठ्ठला. आपण सर्वजण या ठिकाणी नवरात्र उत्सवानिमित्त या ठिकाणी जमलेला आहोत, एकत्र आलोत महाराज. 7व्या दिवसाची माळ ही माझ्याकडे आली. देवीने 9 दिवस 9 रात्र 9 रूपे घेतली महाराज आणि 9 अवतार धारण केली. त्यामध्ये 7व्या दिवशी देवीने दुर्गा मातेने काल रात्री या देवीचा अवतार घेतला, या देवीचं रूप घेतलं आणि 7वा दिवस म्हणजे तो आहे काल रात्री देवीचा. दुर्गेचे 7वे रूप हे काल रात्री नावाने प्रसिद्ध आहे. दुर्गा मातेचं 7व्या दिवशी पूजन केलं जातं. साधकाचे मन 6 चक्रा स्थिर झालेले असते. यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धीत दरवाजे उघडू लागतात. ज्या साधकाचे मन 6 चक्रा स्थिर झालेले आहे त्याचे मन पूर्णता काल रात्री देवीच्या अवताराकडे वळालेले आहे. मला काल रात्रीच्या साक्षात्कारापासून त्याला पुण्याचा आश्रय होतो व त्याचा पापाचा नाश होतो व त्याला अक्षय पुण्य लोकाची प्राप्ती होते. महाराज देवीचे केस हे विस्कटलेले आहेत. देवीचा रंग हा काळा आहे. देवीचे केस विस्कटलेले आहेत, देवीचा रंग काळा आहे व देवीने अत्यंत भयंकारी रूप धारण केलेलं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. व देवीच्या गळ्यामध्ये विचित्र प्रकारचा मणी आहे व गळ्यामध्ये माळा आहेत व त्या चमकणाऱ्या आहेत. देवीला 3 डोळे आहेत. तिचे 3ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आकाराचे आहेत. ही देवी महाराज दृष्टांचा विनाश करणारी आहे, ग्रह संकटांना दूर करणारी आहे. राक्षस भूत प्रेत तिचे नाव ऐकताच पळून जातात. म्हणून काल रात्रीच्या देवीने भयभीत होण्याचे काही कारण नाही, कारण ती नेहमी शुभ फल देणारी आहे म्हणून तिला शुभकालिनी असे सुद्धा म्हणतात. या देवीच्या भक्तांनी स्मरण आणि पूजन केलं पाहिजे आणि काल रात्रीच्या भक्तांनी यम नियम संयमाचे पालन केले पाहिजे. मन वचन देह पवित्र ठेवला पाहिजे. काल रात्रीचे 3 सांजेनंतर पूजा करायचं विधान आहे आणि काल रात्रीच्या मंत्राचा जप करावा. काल रात्रीचा मंत्र असा आहे, ओम ह्रीं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः, ओम काल देवी रात्री नमः, असा या देवीचा मंत्र आहे. हा मंत्राचा जप करावा. काल रात्रीला
काल रात्री देवीला गुळाचा नैवेद्य दाखवावा. भागवत पुराणानुसार देवीचे जर पूजन केले, स्मरण केले तर कुठल्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही, अकाल मृत्यूचे भय राहत नाही. देवी तंत्रा मंत्राचे साधक देखील देवीचे पूजन करतात आणि पुराणाच्या उल्लेखानुसार या देवीला सर्व सिद्धींची अधिष्ठात्री मानली जाते. ही देवी भक्तावरती कृपा करते, आशीर्वाद देते, शुभ आशीर्वाद देते. म्हणून या देवीला शुभकालिनी असे नाव आहे. ही आहे काल रात्री देवी. महाराज, काल रात्री देवीने अनेक राक्षसांचा वध केला. रक्तबीज नावाच्या राक्षसाचा वध केला आणि महिषासुराचा वध चालू असताना महिषासुराच्या वधामध्ये महिषासुराचं सैन्य होतं. महाराज, त्या सैन्यामध्ये चंड आणि मुंड या राक्षसाचा काल रात्रीने वध केला आणि नंतर पुढे जाऊन रक्तबीज नावाच्या राक्षसाचा वध केला. रक्तबीज नावाचा राक्षस असा होता की त्याला मारल्यानंतर त्याच्या अंगातून जे रक्त बाहेर पडायचं ते रक्त जमिनीवर पडल्याबरोबर त्या रक्ताच्या थेंबाचा एक आसूर तयार व्हायचा. असे अनेक आसूर, अनेक दैत्य, अनेक राक्षस तयार झाले आणि त्या देवीने ते सगळे मारले महाराज. आणि मग नंतर काय करावं समजेना. सगळ्या देवतांचा जीव मुठीत झाला. पृथ्वीवरती थैमान झालं होतं, सगळीकडे हाहाकार माजला होता. नेमकी काय करावं. मग देवीने त्या राक्षसाच्या अंगातलं सगळं रक्त प्यायला सुरुवात केली. सगळं रक्त पिली आणि मग तो राक्षस मेला. रक्तबीज नावाचा राक्षस मेला आणि मग देवी नृत्य करू लागली, नाचू लागली. अशी ही काल रात्री देवी आहे. भयंकारी आहे, परंतु ती शुभ फल देणारी असल्यामुळे तिला शुभकालिनी देखील असे नाव आहे. मग हे देवी, आम्ही तुझी 9 रात्र 9 दिवस सेवा केली, भक्ती केली, उपवास केलेत, उपासना केली, आराधना केली. मग या सेवेचं आम्हाला काहीतरी फळ दे. काही देऊ नको महाराज. एवढी देवीची भक्त आहेत, एवढे भक्त आहेत महाराज. वर्षभरामध्ये देवीचे जेवढे काही सण असतात, देवीचे जेवढे काही उपवास असतात तेवढे करणारे भक्त आहेत. 9 रात्र 9 दिवस भक्ती करतात असं नाही, तर वर्षभर देवीची भक्त करणारे मंडळी आहेत त्या जगामध्ये. महाराज, मंगळवार आला की लगेच देवीचा उपवास करतात आणि मंगळवार आला की लगेच भक्तांचं सुरू होतं. आई भवानी तुझ्या कृपेने तारीसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारीसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. आंबे गोंधळ मांडिला भवानी आई गोंधळाला ए, आंबे गोंधळ मांडिला भवानी आई गोंधळाला ए. अशी मंगळवारची उपासना करतात. मंगळवार मावळला, गुरुवार मावळला, शुक्रवार उगवलाच. शुक्रवार आला की लगेच जय जगदंबे पूर्ण कदंबे, जय संतोषी माता फुटाणे खाता. महाराज, अशी आपण देवीची उपासना करतो. वर्षभर देवीचे भक्त आहेत, वर्षभर देवीची उपासना करतात. महाराज, हेच नाही तर 9 रात्र 9 दिवसामध्ये काही जण एवढे भक्त आहेत, काही भरपूर गावामध्ये देवी, प्रत्येकाच्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये देवीचं वास्तव्य आहे. पाथर्डी तालुक्यामध्ये मोठं देवी मातेचं मंदिर आहे. इकडे पुढं आल्याच्या नंतर, पुढं वरती गेल्याच्या नंतर माहूरगडची देवी रेणुका माता तिथे तिचं वास्तव्य आहे. इकडे गेल्याच्या नंतर तुळजापूरची देवी भवानी माता, तुळजापूरला त्या देवीचं वास्तव्य आहे. इकडे गेल्याच्या नंतर कोल्हापूरची देवी लक्ष्मी माता या देवीचं वास्तव्य आहे. वणीला गेल्यानंतर वणीची सप्तशृंगी माता या देवीचं वास्तव्य आहे. या तिन्ही 3.5 शक्तिपीठ या महाराष्ट्रामध्ये आहेत. आम्ही आता ज्या देवींची नावं सांगितले हे तिन्ही देवींचे वास्तव्य हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. अशा अनेक जिल्हा काय, तालुका काय, अगदी गावागावामध्ये देवीचं वास्तव्य आहे. म्हणून ह्या देवीचे भक्त भरपूर आहेत. म्हणून आम्ही देवी तुझी उपासना करतो, आम्ही तुझं भजन करतो, नामस्मरण करतो, आराधना करतो. तर आम्हाला काही देऊ नको, परंतु आम्ही जी ही तुझी सेवा केली त्या सेवेचं फळ आम्हाला निश्चित दे. विठ्ठला 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 विठ्ठला. मग महाराज, देवी आपल्या संकटाला देवी धावून येते. आपल्यावर जर एखादं संकट पडलं तर देवी काही देऊ नको, परंतु आमच्या संकटाला तू धावून आल्याशिवाय राहू नको. म्हणून देवी, तू जर आमच्या संकटांना जर धावून आली तर आमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. लागल्याचा फुल उमटल पाऊल, आई तू येन केलं ग लखाबाई, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग.
तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग. महाराज, ही देवी जर आली तर आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. महाराज, या देवीला 7 दिवस पानांची माळ आहे. महाराज, फुलांची तर आहेत, परंतु 7ही दिवस देवीला पानांची माळ घातली जाते. पानाची तर नाही, बांगड्याची सुद्धा माळ ही देवीला परिधान केली जाते. बांगड्याची माळ लिंबावानी डोळा उभी आहे नदीच्या काठाला लखबा झालाय लखबाय पोतर झालंय भेटीला. लखबाय पोतर झालंय भेटीला. पोतर झालंय भेटीला. लखबाय पोतर झालंय भेटीला. लखबाय पोतर झालंय भेटीला. लखबाय पोतर झालंय भेटीला. म्हणून महाराज, देवीला विविध प्रकाराने देवी सजलेली आहे, नटलेली आहे. गळ्यामध्ये बांगड्याची माळ आहे, गळ्यामध्ये पानाची माळ आहे, फुलाची माळ आहे. म्हणून हे देवी, आम्ही तुझी भक्ती करतो, तू आमच्या संकटांना धावू नये. महाराज, नवरात्र म्हणजे काय? 9 विधा भक्तीच्या 9 रात्र आहेत. पहिली आहे श्रवणम, दुसरी आहे कीर्तनम, तिसरी आहे विष्णू स्मरणम, चौथी आहे पादसेवनम, 5वी आहे अर्चनम, 6वी आहे वदनम, 7वी आहे सख्यम, 8वी आहे दास्यम आणि 9वी आहे आत्मनिवेदम. अशा 9 रात्री भक्तीच्या 9 विधा भक्तीच्या 9 रात्र आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आता आपल्या विस्तृत चिंतनाकडे वळूया. कोणतेही विषय असो, अनुबंध आणि चतुष्ट फार महत्त्वाचा आहे. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन हे 4 मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. मी माझ्या मतानुसार अभंगाचे जनक व जन्मदाते श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या अधिकाराचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करते. महाराज, नाथरायांच्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. नाथराय हे शांत आहेत, संत आहेत आणि श्रीमंत आहेत. नाथराय हे शांत आहेत, संत आहेत आणि श्रीमंत आहेत. नाथांसारखी शांतता या जगाच्या पट्टीवर कुठेच बघायला मिळणार नाही. एक वेळ समुद्र त्सुनामी लाटेमध्ये आपली मर्यादा ओलांडेल. क्षमा करणारी पृथ्वी देखील भूकंपाच्या रूपामध्ये आग ओकेल. छत धरणारे आभाळ देखील आपल्याला वीज कोसळून बेघर बनवेल. परंतु नाथरायांची शांतता ही कधीच भंग होणार नाही. एक वेळचा प्रसंग सांगावासा वाटतो, लक्षपूर्वक देऊन ऐका. गरिबी माणसाला लाचार बनवते. गरिबी माणसाला लाचार बनवते, परंतु गरिबी आली म्हणून माणसाने कधीच चुकीच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करू नये. एक गरीब ब्राह्मण श्रीमंत ब्राह्मणाकडे मदतीसाठी पैशाची मदत हवी होती, म्हणून श्रीमंत ब्राह्मणाकडे आला. मुलीच्या लग्नासाठी पैसे नाही, मला थोडीशी मदत करता का? श्रीमंत ब्राह्मण म्हटला, पाहिजे तेवढी पैशाची मदत करतो, परंतु माझी एक अट आहे. काय आहे? तर नाथरायांना राग आणून दाखवायचा. आता हा पैशाच्या लोभापोटी, हो मी नाथरायांना राग आणून दाखवतो असं म्हटला आणि नाथांच्या वाड्यासमोर गेला. भारतीय संस्कृतीप्रमाणे कोणत्याही अनोळखी व्यक्तीने घरात जाण्याच्या अगोदर घर मालकाला आवाज दिला पाहिजे. पूर्वी घरावर अतिथी देवो भव असं लिहिलेलं असायचं. आता घरावर सुस्वागतम दिसू लागलं. काय दिसू लागलं? सुस्वागतम दिसू लागलं. आता त्या सुस्वागतमची जागा देखील कोणी घेतली? वेलकमने घेतली. आता वेलकम ही दिसत नाही. आता काय दिसतंय? आता असे बोर्ड दिसायला लागले की कुत्र्यापासून सावध राहा. आता घरात जाणाऱ्या व्यक्तीने काय समजायचं? नेमकी घरामध्ये कुत्रे आहेत की माणसं? काय समजायचं महाराज? म्हणजे आता तर असं आहे, परवानगी शिवाय आत येऊ नये. म्हणजे सांगायचं काय तर काळानुसार शिष्टाचार बदलत गेले. तसाच तो व्यक्ती नाथांच्या वाड्यासमोर आला आणि नाथरायांची देवमूर्त्यांची पूजा चालली होती. चंदन गंध अक्षदा देवांना अर्पण केले होते. धूप दीपाने वातावरण उजळून गेले होते आणि नाथरायांच्या मुखातून भगवंताला स्तुती गाणारे अभंग नाथरायांच्या मुखातून बाहेर पडत होते. आवडे हे रूप गोजिरे सगुणम पाहता लोचन सुखावले. रूपी गुंतले लोचन, रूपी गुंतले लोचन.
रूपी गुंतले लोचन 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 पायी स्थिरावले मन असे अनेक प्रकारचे अभंग नाथरायांच्या मुखातून बाहेर पडत होते. राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी असे भगवंताची स्तुती गाणारे अभंग नाथरायांच्या मुखातून बाहेर पडत होते. तेवढ्यामध्ये नाथरायांनी 5 दिवे लागलेली पंच आरती हातामध्ये घेतली आणि भगवंताकडे बघून ओवाळू लागले. भक्तीच्या पोटी बोधकाकडा ज्योती पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती. भक्तीच्या पोटी बोधकाकडा ज्योती पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती. ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा दोन्ही कर जोडोनी चरणी ठेवितो माथा. ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा दोन्ही कर जोडोनी चरणी ठेवितो माथा. अशी नाथराय भगवंताकडे बघून आरती ओवाळू लागले. तेवढ्यामध्ये नाथांना त्यांच्या समोर एक भरकटलेली व्यक्ती दिसली. एक गृहस्थ दिसला. त्यावेळेस नाथांच्या लगेच लक्षामध्ये आलं की ही व्यक्ती आपला छळ करण्यासाठी आली आहे किंवा या व्यक्तीला आपला छळ करण्यासाठी पाठवलेला आहे. त्यावेळेस नाथरायांनी मागचा पुढचा विचार न करता नाथरायांनी त्या गृहस्थाला आतमध्ये घेतलं. तो गृहस्थ पायामध्ये जोडे घालून नाथरायांच्या घरामध्ये शिरला. नाथरायांनी ज्या 4 तास ज्या मूर्त्यांची पूजा केली एका क्षणाचा विलंब न करता पाटावरचे देव बाजूला सरकवले आणि त्या अतिथी देवाला पाठ बसायला दिल्याबरोबर तो पाया जोडे घालून आला. लगेच पाटावरती येऊन बसला आणि त्याने नाथरायांना प्रश्न केला. नाथ महाराज, मी तुमच्या घरामध्ये पायामध्ये जोडे घालून आलो तरी तुम्हाला राग आला नाही? तुम्ही 4 तास ज्या देव मूर्त्यांची पूजा केली एका क्षणाचा विलंब न करता देव पाटावरचे बाजूला सरकवले आणि मला पाठ बसायला दिला. त्यावेळेस नाथराय म्हटले, अतिथी हाच माझ्यासाठी देव आहे. असं म्हटल्याबरोबर नाथरायांनी गिरजा मातेला आवाज दिला आणि सांगितलं, गिरजा, आपल्या घरी आज मोठ्याच लेकरू आले, त्यांच्यासाठी काही पंचपक्वान्नाचा स्वयंपाक कर. त्यावेळेस गिरजा हो म्हणून आतमध्ये गेला. सुंदर असा पंचपक्वान्नाचा जेवण तयार केलं. तुमच्या तोंडाला पाणी सुटून देऊ नका, कारण आपल्याला फक्त वर्णन करूनच खायचंय. सुंदर असं ताट भरलं आणि समोर येऊन बैठकीमध्ये ठेवले. 2 ताटे भरलेले दिसल्यानंतर त्या गृहस्थाच्या तोंडाला पाणी सुटलं. महाराज, का पाणी येणार नाही? कारण ज्या गिरजा मातेच्या हातचं अन्न 36 वर्ष साक्षात भगवान परमात्म्याने सेवन केलं, मग त्या गिरजा माता किती धन्य असतील. म्हणून म्हणतात ना, ऐका भारतीय स्त्रीचे महिमान, देव खातो जिच्या हातीचे अन्न, किती असेल त्यांचे पुण्य, अशा नाथांच्या गिरजा पत्नी धन्य. महाराज, आणि मग तोंडाला पाणी सुटलं आणि हे जेवायला बसले. जेवायला बसल्याच्या नंतर त्या गृहस्थाच्या मनामध्ये विचार सुरू झाला, अरे आपण आलोय कशासाठी आणि करतोय काय? मग असं म्हटल्याच्या नंतर तो म्हटला, अरे आपण पायामध्ये चप्पल घालून त्यांच्या घरामध्ये शिरलो, राग आला नाही? पाटावरती जाऊन बसलो तरी नाथरायांना राग आला नाही. नेमकी कोणतं निष्कृत्य करायचं जेणेकरून नाथरायांना राग येईल? असं निष्कृत्य करायचं. तेवढ्यामध्ये गिरजा माता खीर वाढण्यासाठी खाली वाकल्या. तेवढ्यामध्ये या गृहस्थाने नाथरायांच्या म्हणजे गिरजा मातेंच्या पाठीवरती जाऊन बसला. आता बसल्याच्या नंतर नाथराय साक्षात डोळ्याने बघत होते. विचार करा दादा, आपल्या स्त्रीच्या बाबतीत पुरुषांना कुठलीही गोष्ट स्त्रीने जर दुसरं काही केलं, असा परका व्यक्ती जर स्त्रीच्या पाठीवरती जर बसला तर पुरुषांना हे सहन होत नाही. कारण ती स्त्री घरची अस्मिता आहे, लक्ष्मी आहे, घराचं मांगल्य आहे, तिला फार जपावे लागते. परंतु या नाथरायांच्या समोर आपल्या पत्नीच्या पाठीवरती परका व्यक्ती बसलेला आहे हे नाथराय डोळ्याने पाहतात. त्यावेळेस नाथरायाने मनाला आवर घातली. मनाला आवरत सावरत नाथरायाने विचार केला आणि नाथराय मनातल्या मनामध्ये म्हटले, हीच तर खरी परीक्षेची वेळ आहे.
आणि मग नाथ महाराज म्हटले, गिरजा जरा सांभाळून वाढा बरं, आज तुमच्या पाठीवरती फार मोठी जबाबदारी बसली. त्यावेळेस गिरजा मातेंचे शब्द ऐका दादा. गिरजा माता म्हटल्या की अहो महाराज, या पाठीला 4 लेकर सांभाळण्याची सवय झाली आहे. असं म्हटल्याबरोबर तो गृहस्थ लाज वाटली, शर्मेनं मान खाली घातली आणि खाली उतरला आणि नाथरायांच्या आणि गिरजा मातेच्या चरणावरती गडागडा लोळू लागला. श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. नाथरायांना म्हणता, नाथराय मला माफ करा, माझ्याकडून फार मोठी चुकी झाली, मी संतांना छेडण्याचं नीच कृत्य केलंय, मला माफ करा. महाराज नाथरायांना संतांना हे दाखवून द्यायचं आहे की संत जगाचे कल्याण करतात. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, भूताची दया हे भांडवल संत. आणि मग नाथरायांनी त्याला हृदयाशी लावलं आणि सांगितलं, सन्मानपूर्वक त्याला अपेक्षापेक्षा जास्त धन देऊन टाकलं आणि सन्मानपूर्वक त्याला घरी पाठवलं. या उदाहरणातून नाथरायांची शांती आणि संयम या 2 गुणांचे दर्शन होते. विठ्ठल 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 विठ्ठल. आता नाथरायांची श्रीमंती सांगते. नाथराय एवढे श्रीमंत होते महाराज. नाथरायांच्या घरी रोज देव्हाऱ्यातल्या देवमूर्त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य होता. आता महिला मंडळ, गळ्याची शपथ खाऊन सांगा, तुम्ही रोज देवाला नैवेद्य दाखवता का? नाही दाखवत महाराज. आपण जे घरी जेवण तयार करतो त्याचं देखील आपण ताट भरून देवाला नैवेद्य दाखवत नाही. मग पुरणपोळीचा नैवेद्य आपण केव्हा दाखवणार? तुम्हाला एक गंमत सांगते. मी गावाकडे सुट्टीला गेले त्यावेळेस एक आजीबाई मला भेटण्याकरिता आली. आणि तिने विचारलं, कसं चाललंय ग तुझं? मी म्हटलं बरं चाललंय. एवढं म्हणूस तर त्या म्हातारीला दम नव्हता. तिने जीच बोलायचा दणका सुरू केला. ती म्हटली, काय सांगू बाई, डोक्याला तेल नाही, पोटाला अन्न नाही, पायाला वाहन नाही, नुसती कुत्र्यासारखी माझ्या जीवाची ओढवड चालली. मी म्हटलं एवढं काय काम आहे ताई तुमच्या मागं? नेमकी कोणतं काम आहे तुमच्या मागं? ती म्हटली दुसरं काहीच नाही, या कांद्याची ओढवड, दुसरं तरी काय? ती म्हटली, खरं सांगू का ताई तुम्हाला, 8-10 दिवस झाले माझी आंघोळीची गाठ भेटच नाही. ती काय म्हटली, माझी आंघोळीची गाठ भेटच नाही. मी लगेच ओढणी घेतली आणि तोंडाला गुंडळी. ती म्हटली, ताई मला कोरोना नाही बरं का. मी म्हटलं कोरोनाचा विषय नाही. मी म्हटलं ताई, तुम्ही 8 दिवस देवाला आंघोळ घालीत ना, तुमचीच आंघोळीची गाठ नाही तर मग तुम्ही देवाला कधी आंघोळ घालणार आणि देवाला कधी नैवेद्य दाखवणार? म्हणजे नाथरायांच्या श्रीमंतीची बरोबरी आपण करू शकत नाही. नाथराय एवढे श्रीमंत होते. नाथरायांच्या पत्नीला घरी वापरायला 36,000ची पैठणी रोज वापरायला होती महाराज. आपलं कुठं? आपण कोणत्या झाडाचा भाजीपाला आहे महाराज? आपलं जमणारच नाही. तर विठ्ठल 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 विठ्ठल. आणि आता नाथराय एवढे श्रीमंत होते. आणखीन एक उदाहरण सांगून जाईल. एकदा नाथराय वाड्यासमोर झोपले होते आणि नाथरायांच्या वाड्यामध्ये 4 चोर शिरले. आता 4 चोर शिरले. 4 चोरांनी मोठमोठे गाठोडे बांधले. आता मोठमोठे गाठोडे बांधले. 3 चोरांना गाठोडे उचलत होतं, परंतु एका चोराला गाठोडे उचलत नव्हतं. थोडासा आवाज झाला, नाथरायांना चाहूल लागली आणि मग ते लागल्याबरोबर नाथराय उठून बसले. तोपर्यंत हे 4ही चोर गाठोडे तिथंच ठेवून पळून गेले. पळून गेल्याच्या नंतर नाथरायांनी आवाज दिला, अरे थांबा, पळता का? पळू नका, तुम्ही रिटर्न माघारी या आणि तुमचे गाठोडे मी तुमच्या डोक्यावरती उचलून देतो. नाथरायांनी त्यांना परत माघारी बोलावलं आणि आपले जे गाठोडे आहेत ते त्यांच्या डोक्यावरती उचलून दिले. म्हणजे बघा, नाथराय हे एवढे श्रीमंत आहेत. जगाचा मालक चालक नाथरायांच्या घरी 1 नाही 2 नाही तर 36 वर्ष चाकरी. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, एकनाथा घरी, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. पाणी वाहे हरी कावडीने, पाणी वाहे हरी कावडीने, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी.
एकनाथा घरी पाणी वाये हरी कावडीने. महाराज कावडीने 36 वर्ष पाणी वाहिलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती पावे निळावंदी त्याचे पाये. म्हणून महाराज या प्रमाणावरून नाथरायांचे संतत्व आपल्याला दिसून येते. जगाच्या ज्याच्या अंकित भगवंत आहे तेच या जगाच्या पाठीवरचे खरे संत आहेत. म्हणून नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये संतांच्या उपकाराबद्दल अंतकरणातले भाव व्यक्त करतात. संताचा उपकार, 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 सांगावया नाही पार, सांगावया नाही पार, आपणा सारिखे सारिखे करीती, आपणा सारिखे सारिखे करीती, आपणा सारिखे सारिखे करीती, आपणा सारिखे सारिखे करीती. संतांचा उपकार सांगावया नाही पार. तुम्हाला मी मोजक्या शब्दामध्ये संतांचा उपकार सांगून जाते. संत नसते तर संस्कृती टिकली नसती, संस्कृती टिकली नसती तर संस्कार राहिले नसते, संस्कार राहिले नसते तर चांगली संतान निवडली नसती, संतान निवडली नसती तर आपल्याला संताप झाला असता आणि त्या संतापामुळे आपली संपत्ती टिकून राहिली नसती. परंतु एवढं सगळं टिकून आहे हे कोणाचे उपकार आहेत? हे संतांचे उपकार आहेत. संत आहेत म्हणून संस्कृती आहे, संस्कृती आहेत म्हणून संस्कार आहेत, संस्कार आहे म्हणून चांगली संतान आहे, संतान आहे म्हणून संताप झाला नाही आणि संतापामुळे संताप झाला नाही म्हणून आपली संपत्ती टिकून आहे. एवढा मोठा अनर्थ टळतो हे संतांचे उपकार आहेत. संतांच्या उपकाराबरोबर बोलताना मला अनेक काही प्रमाण आठवतात. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येथे. संतांचा महिमा बहुदुर्गम, बहु म्हणजे मोठा आणि दुर्गम म्हणजे कठीण. महाराज संतांचा महिमा आपण ज्ञानाने वाणीने शब्दाने उच्चारू शकत नाही. संतांचा महिमा अगदी मोठा आहे, बहु आहे, दुर्गम आहे. महाराज संत सामान्य नाही तर विशेष आहेत. संतांचा महिमा तो संत नोहे हा महिमा सामान्य संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. म्हणून संतांच्या महिमेचं वर्णन आपण करू शकत नाही. उपकार या शब्दावर बोलताना उपकार ज्याला म्हणतात महाराज, तहानेनं व्याकुळ झालेला वाट सुरूला एक तांब्याभर पाणी पाजले हा त्याच्यावरती केलेला उपकार आहे. यात्रेमध्ये चुकलेल्या बाळाला आईजवळ पोहोच करणे हा बाळावरती व त्याच्या आईवरती केलेला उपकार आहे. उपकार ज्याला म्हणतात, जेथे वापस मिळण्याची अपेक्षा न ठेवता केलेली मदत म्हणजे तोच खरा उपकार आहे. महाराज आपण एखाद्याच्या लग्नामध्ये 5,000ची वस्तू भेट म्हणून द्या, भेटवस्तू द्या, त्याला उपकार म्हणत नाही तर त्याला देवाणघेवाण म्हणतात. परतीची बोली न करता केलेली मदत म्हणजे तोच खरा उपकार आहे. सुभाषितकार सुंदर सांगतात, परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय दुहंती गावा, परोपकाराय दुहंती नद्या, परोपकाराय मिदम शरीरम. या पृथ्वी तलावर परोपकारासाठी नदी आहे. महाराज दगडे खाऊन सुद्धा झाडे फळे देते, पाणी देते. आईच्या प्रेमापोटी, बछड्याच्या प्रेमापोटी गाय मुलाच्या त्या बाळाच्या प्रेमापोटी ती गाय बछड्यासाठी भरभरून दूध देते. विठ्ठला 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 विठ्ठला. परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय दुहंती नद्या, परोपकाराय दुहंती गावा, परोपकाराय मिदम शरीरम. परोपकारासाठी या पृथ्वी तलावर नदी आहे. दगडे खाऊन सुद्धा झाडे आणि फळे देते.
गाय भरभरून दूध देते. सुभाषितकाराने आणखीन एका श्लोकामध्ये सुंदर सांगितले, रविश्चंद्रो घना वृक्ष नदी गावश्च सज्जनः एते परोपकाराय युगे देवेन निर्मितः. गाय, चंद्र, सूर्य आणि सज्जन माणसे नेहमीच जगावरती उपकार करतात. आता तुम्ही म्हणताल काय उपकार करत असतील, परंतु यांच्या उपकाराला मर्यादा आहे. सांगू का कसं? नदी फक्त तिच्या काठावरील झाडांनाच पुष्ट करते आणि उन्हाळ्या भागात उन्हाळीच्या दिवसामध्ये भांडण खेळणाऱ्या स्त्रियांकडे पाहून ती कधी म्हणते का, भांडण करू नका, मी तुमच्या गावामध्ये ओळसा करून येते, असं कधी म्हणत नाही. गाय देखील बछड्याच्या प्रेमापुटी भरभरून दूध देते, परंतु चारा घालणाऱ्याला सुद्धा लात मारायला कमी करत नाही. म्हणजे यांच्या उपकाराला मर्यादा आहे. काही माणसं जगावरती उपकार करतात परंतु त्याची जाणीव ठेवतात, पण काही जण उपकार केला असतो त्याच्यावरती अपकार करतात. यावर तुम्हाला एक दृष्टांत सांगून जाते, त्याआधी थोडंसं भजन करा. विठ्ठल 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 महाराज, एका शेतकरी राजानं 2 तरणी गोरी घेतली. महाराज, काही भागामध्ये खोंड असा प्रकार म्हणतात, काही भागामध्ये बैल म्हणतात, काही भागामध्ये तरणी गोरी म्हणतात, काही भागामध्ये नुसते गोरीच म्हणतात. आता कोणत्या भागामध्ये काय म्हणतील हे सांगता येत नाही, परंतु एका शेतकरी राजानं सुंदर अशी 2 तरणी गोरी घेतली. आता ती गाडीला झुपली. नवीन गोरी होती, गाडीला झुपली. महाराज कसे बसा शेतापर्यंत गेला. त्या तरणी गुराला शिस्तीत चालायची अजिबात सवय नसते. कसा बसा शेतापर्यंत गेला आणि दिवसभर शेतामध्ये काम केलं आणि घरी निघाल्याच्या नंतर जसं जसं घर जवळ येईल तसं तसं गुरी फदडाक पळायला लागली. परत एवढी जोरात पळायला लागली की सांगताच सोय नाही. महाराज म्हणे, महाराज व्यवहारामध्ये घरामध्ये जर कोणी पाहुणं आलं तर लेकरं येड्यावणी करतात, माहेरचं जर कोणी आलं तर पप्पेची माय येड्यावणी करते, आणि गाव जवळ आलं की बैल येड्यावणी करतात. ही म्हणच आहे. गोरी अशी पाहायला लागली, सुसाट पाहायला लागली. त्या शेतकरी राजाने घशातून आवाज द्यायला सुरुवात केली, दादा, बाबा, काका, बाजूला सरका, माझ्या बैलाची व्यसन तुटले, गाडीवरचा तावा सुटलाय, सरका बाजू. सगळे लोक त्याला जागा देत होती, रस्ता रिकामा करून देत होते, परंतु गावामध्ये एक भांडकुदळ शांता काकू होती. प्रत्येक गावामध्ये असते महाराज, आपल्या गावातली नाही बरं का, शेजारच्या गावातली अशी भांडकुदळ शांता काकू होती, आणि ती रस्त्यामध्येच बसलेली होती. आता त्याने घशातून आवाज दिला, काकू बाजूला सरका, बैलाची व्यसन तुटले, बैलाच्या गाडीवरचा ताबा सुटलाय, सरका बाजूला. महाराज शांता काकू भांडकुदळ असल्यामुळे तिने पदर असा कंबरेला खवला, अशा भाताच्या बांगड्या माग सरकवल्या, बोट मोडवले आणि दात खाऊन म्हणली, रस्ता काय तुझ्या? बरोबर, रस्ता काय तुझ्या? रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का, असं म्हटली. आणि म्हटल्याबरोबर तिकून गाडी आली आणि शांता काकूच्या पायावरून गेली. शांता काकूचा पाय मध्यभागी तडक कांदिशी मोडला. आता मोडल्याच्या नंतर शांता काकूने कुठे जावं महाराज? तुम्ही पाय मोडल्यानंतर कुठे जाता? हॉस्पिटलमध्ये जाता. शांता काकू गेली पोलीस स्टेशनमध्ये आणि याच्यावरती केस ठोठावली. हा बिचारा घरी रडत रडत गेला. काय करावं काय समजेना, आता नेमकी काय करावं? मित्राकडे गेला. मित्र म्हटला, तू काही काळजी करू नको, तुला मी याच्यातून मुक्त करतो, निर्दोष करतो. तुला मी एक माझा मित्र आहे वकील, त्याला मी तुझा पत्ता सांगतो, तो तुझ्या घरी येईन, त्याला थोडेसे पैसे द्यावे लागतात, पैसे दिल्यानंतर तो काम पूर्ण करतो. मग आता वकील लावला. वकिलाला सर्व हकीकत सांगितल्याच्या नंतर वकील म्हटला, काहीच काळजी करू नका, फक्त मला 10,000 रुपये द्या, तुमचं सगळं नीट करतो. तो म्हटला, 10 काय बाबा, 15,000 घे, परंतु मला याच्यातून निर्दोष कर. आता तो म्हटला, तुम्ही जज साहेबांच्या समोर गेल्यानंतर त्यांनी तर तुम्हाला प्रश्न विचारला तर काहीच बोलायचं नाही, तिथं गेल्यानंतर काहीच बोलायचं नाही, फक्त एकच शब्द लक्षात ठेवा. कोणता? तो म्हणजे बुईंग. फक्त बुईंग शब्द लक्षात ठेवा. याने असा बुईंग शब्द पाठ केला, बुईंगच करत गेला. तिथं गेल्याच्या नंतर जज साहेबांच्या समोर उभा राहिला. जज साहेबांनी पहिला प्रश्न विचारला, तुमचं नाव काय? तो म्हटला बुईंग. तुमच्या वडिलांचं नाव काय? हा म्हटला बुईंग. तुमचं आडनाव काय? हा म्हटला बुईंग. तुमचं गावाचं नाव काय? तो म्हटला बुईंग. सारखा बुईंगच करीत राहिला. तेवढे शांता काकू उठली म्हटली, अहो जज साहेब, हा बुडदा काल म्हणत होता शांता काकू बाजूला सरका, पायावरून चाक जाईल, पाय मोडन, आणि आज नुसतं बुईंग करतोय. महाराज सगळी झालेली हकीकत त्या जज साहेबांच्या लक्षात आली. तुमच्या आली का नाही हे मला
माहिती नाही, परंतु त्या जज साहेबांच्या लक्षात आली. जज साहेबांनी धरलं शांता काकूला आणि टाकलं कस्टडीमध्ये. आता शांता काकू टाकली जेलमध्ये. हा बिचारा उड्या मारीतच घरी गेला. घरी गेल्यानंतर दरवाजावरती ठाप टाकली. बायकोने दरवाजा उघडला. आता उघडल्याबरोबर एवढ्या लवकर कस काय आले, काय झालं? तो म्हटला गबस, जास्त बोलू नको, फक्त अगोदर पंचपक्वान्नाचा स्वयंपाक कर, सुंदर स्वयंपाक कर. आधी कुरडई पापड भजे तळ. तिने कुरडई पापड भजे तळले. याने एकदमच तोंडात गपकन भरल्याबरोबर दारासमोर त्याने जो पत्ता सांगितला होता बुईंग शब्दाचा, तो वकील दारासमोर पैशासाठी येऊन उभा राहिला. आणि तो वकील साहेब म्हटला, माझ्या पैशाचं काय? हा म्हटला बुईंग. आता कीर्तन झाल्यावर मला बुईंग करू नका म्हणजे झालं. विठ्ठल 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 सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की त्या वकील साहेबाने याच्यावरती उपकार केले होते शेतकरी राजावरती, परंतु या शेतकरी राजाने त्याच्या उपकाराची जाणीव ठेवली नाही, तर त्याच्यावरती अपकार केला. परंतु महाराज संत मंडळी तसे नाहीत. संत हे जगावरती उपकार वैकुंठी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोप्रकारे. संत नेहमी जगावरती कल्याण करतात, जगावरती उपकार करतात. ते खास येथे उपकारासाठी झालेले आहे महाराज. तरी देखील या संतांना एवढं छळलं महाराज. संतांना किती त्रास दिला. माऊली ज्ञानोबरायांचा चरित्रातला प्रसंग मला आज आठवतोय. सिद्ध बेटावरती 4 भावंडे पोरके झालेली पाहून, सिद्ध बेटावरती 4 भावंडे पोरके झालेली होती महाराज. लेकराला जर माय घरी ठेवून बाजाराला गेली तर त्या लेकराला पोरक झाल्यासारखं वाटतं, परंतु त्या लेकरांचा समाजाने केलेला छळ. प्रत्येक जण त्यांना संन्यासाची कार्टी असं म्हणून हिणवत होती. त्यांच्या जीवनामध्ये भयानक वादळ निर्माण झाली होती. नियतीचा खेळ पाहणाऱ्या यमराजाची छाती सुद्धा धडधडत होती, परंतु काय करणार. परिस्थितीनुसार वेळ काळ हे पोटातली भूक याला काही करता येत नाही महाराज. 4 दिवस बिना अन्न पाण्याचे आणि 5व्या दिवशी माझ्या जगाच्या माऊलीनं आळंदीमध्ये झुळी घेतली आणि आळंदीमध्ये भिक्षा मागू लागले. पुन्हा आळंदीमध्ये भिक्षा मागू लागले तर कोणी चांगल्या नजरेनं भिक्षा देत होतं, तर कोणी कडऱ्या नजरेनं भिक्षा घालत होतं, कोणी शिव्या देत फुटफुटत भिक्षा घालत होतं, तर कोणी आई बापाच्या वियोगात शब्दाती त्यांचा अपमान करत होतं. अशा सगळ्या प्रकारची भिक्षा घेऊन माझे माऊली ज्ञानोबराय इंद्रायणी मातेपर्यंत आले. आणि इंद्रायणी मातेपर्यंत आल्यानंतर माऊलींचे डोळे पाण्याने गच्च भरले. डोळ्यामधून अश्रुधारा वाहत आहेत. माऊली तसेच पुढे निघाले. तेवढ्यात माऊलींच्या लक्षात आलं, अरे आपल्या झोईला कोणीतरी ओढतंय, ज्ञान्या म्हणून आवाज देतंय. त्यावेळेस ज्ञानोबरायांचा जीव कासावीस होत होता. कासावीस प्राण मन तळमळी. माऊलींचा जीव कासावीस होत होता. आणि तेवढ्यामध्ये माऊली ज्ञानोबराय म्हटले, अरे पोरांपासून घेतलेला पिठाचा बचाव कसा तरी करायलाच पाहिजे. परंतु तेवढ्यात लक्षात आलं, तेवढ्यात त्यांच्या समोर लोभाने भरकटलेला, पायात जोडे घातलेला, धिप्पाड देहाचा, लांबी शेंडीचा, विसोबासाठी जमिनीत पाय सोडून उभा राहिला. आता जगाचा धाम पुसणाऱ्या माऊलीला घरघर घाम फुटला. बोबडी वळाली.
लागली आणि माऊली ज्ञानोबराय मनात म्हणू लागले, आता या सिद्ध बेटापर्यंत कसा तरी पोहोचलो असतो, परंतु या विसासारख्या विसोबासाठी समोरून आता कशी सिद्ध बेट गाठायची. माऊली मनामध्ये विचार करू लागले. तेवढ्यात हा क्रूर हृदयाचा विसोबासाठी बोलू लागला, काय रे संन्यासाच्या कार्ट्यांनो, तुम्हीही जगत नाहीत, दुसऱ्यालाही जगू देत नाहीत नीट. तुमची तोंड बघितली की आमचा दिवस खराब जातो. बापासारखे तुम्ही देखील पापी आहात असं म्हणू लागला. ज्ञानोबरायांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू निघत होते. एवढं बोलून थांबला नाही तर त्या विसोबा चाट्यानं पाहता पाहताच माझ्या माऊली ज्ञानोबरायांची झोळी टारकांनिशी फाडली आणि काय असेल ते झोळीतलं पीठ मातीमध्ये खाली सांडलं. महाराज मातीमध्ये पीठ सांडलं आणि माझ्या ज्ञानोबरायांच्या डोळ्यातल्या अश्रुधारानं त्या पिठाची कणिक तयार झाली. महाराज इंद्रायणीच्या पाण्यानं नाही तर माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या डोळ्यातल्या अश्रुधारानं त्या सांडलेल्या पिठाची कणिक तयार झाली. आणि तसेच माऊली रडत रडत स्वतःला सावरत पुढे निघाले. एवढं करून देखील तो थांबला नाही. एवढं करून सुद्धा तो थांबला नाही तर तो म्हटला, एवढं करून सुद्धा थांबला नाही तर विसोबासाठी पुढे जाऊन म्हटला, का रे, ते कणकीचे गोळे घेतले आणि त्यांच्या अंगावरती मारू लागला आणि म्हटला, संन्यासाच्या पोरांना भूक देखील लागते का असं म्हणून हिणवू लागला. ज्ञानोबराय तसेच पुढे निघाले. इथून पुढचा प्रसंग सर्वांना माहीत आहे, तो मला सांगायचा नाही. मला एवढे सांगायचे आहे की माझ्या संतांना किती छेडलं लोकांनी, ज्ञानोबरायांना किती त्रास दिला, तरी ते जगावरती उपकार करायचे थांबवत नाहीत. माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी त्या विसोबा चाटेला ग्रंथामध्ये अजामर केलं. विसोबा खेचर बनवलं आणि ग्रंथामध्ये अजामर केलं. माऊली ज्ञानोबराय पसायदांना सांगतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. माझ्या माऊली ज्ञानोबरायांचं अंतकर्म पहा. म्हणजे संतांना किती छेडण्याचं नीच कृत्य हे लोकांनी केलं, तरी देखील संत जगावरती उपकार करायचे थांबत नाहीत. साक्षात सरस्वती माता जरी उपकार लेण्यासाठी बसली ना तरी मी म्हणेल की संतांचा उपकार सांगावया नाही पार. मग असंच एका साधकाने विचारलं, काय करता तो तुमचे संत, काय करतात तुमचे संत. त्यावेळेस एक साधकाने उत्तर दिलं अभंगाच्या द्वितीय चरणात, आपणा सारी खे करीती, आपणा सारी खे करीती, आपणा सारी खे करीती, आपणा सारी खे करीती. याती मुळा नाही जीती, याती मुळा नाही जीती, आपणा सारी हे करीती, आपणा सारी हे करीती, आपणा सारी खे करीती, आपणा सारी खे करीती. आपणा सारी खे करीती या तिकुळ नाही चित्ती. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये नाथ महाराज शरण आलेल्या साधकाला आपल्यासारखं करतात. त्याची जात, कुळ, रंग, रूप, गरिबी, श्रीमंती काहीच पाहत नाहीत. आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. शरण आलेल्या साधकाला संतत्व बहाल करतात, म्हणजेच काहीच पाहत नाहीत. लगेच शरण आलेल्या साधकाला आपल्यासारखं बनवतात. हे उदाहरण पटवून देताना मला संत जनाबाईंचे चरित्र विस्तारपूर्वक सांगावयाचे वाटतं. महाराष्ट्राच्या मातीमध्ये परभणी जिल्हा गंगाखेड तालुक्यात शूद्र जातीच्या परिवारामध्ये या संत जनाबाई भक्ता महिलाचा जन्म झाला. त्यांची एवढी भक्ती वाढली की उत्तर भारतातील संत मंडळी पंढरपुरामध्ये येऊन पोहोचले. संत जनाबाई नेमकी आहेत तरी कोण, आहेत तरी कशा? त्यांचा एवढा महिमा वाढला होता की त्यांच्या गौऱ्या देखील विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. संत कबीर अन नामदेवाच्या माना डोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. संत कबीर अन नामदेवाच्या माना डोलू लागल्या. संत कबीर अन नामदेवाच्या माना डोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू 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 लागल्या.
बोलू लागल्या, गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. महाराज संत जनाबाईंची एवढी भक्ती वाढली होती, एवढी भक्ती वाढली होती की संत जनाबाईने झाडून काढावं आणि जगाच्या मालकाने केर भरावा. झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी. जनाबाईने सकाळी 4:30 वाजता उठावं, जाता पुसावं, जात्याच्या मुखात घास घालून म्हणावं, जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, विठ्ठला काही नाही उणे, माय बापा काही नाही उणे, विठ्ठला काही नाही उणे, देवा काही नाही उणे, विठ्ठला काही नाही उणे. जात्याच्या ग मुखी घालते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. असं जनाबाई त्या जात्याच्या मुखामध्ये घास घालून म्हणायच्या. जनाबाई सुंदर भजन करायच्या, सुंदर भजन करायच्या. आताच्या बाया असं भजन करतात महाराज, असं भजन करतात. जात्यावरती बसल्या की अशी ओवी गातात. एकदा आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो. कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर तिथे एक बाई सुंदर जात्यावरती ओवी गात होती. आता जातं राहिलं नाही, हा विषय बाजूला आहे. आता गिरणी निघली. आता महिलांच्या हातात पहिला डब्बा दिसायचा, आता पुरुषांच्या हाती ते काम आलंय. उठला का सुटला का निघाला डबा घेऊन गिरणीवर दळायला. म्हणजे महाराज आता जातं राहिलं नाही, सहजासहजी जाताही दिसत नाही, परंतु काही काही घरामध्ये जात आहे. अशीच एक बाई सुंदर ओवी गात होती. तिची ओवी गाऊन मी तिच्यापर्यंत गेले. तिच्यापर्यंत गेल्यानंतर तिने लगेच ओवी चेंज केली. ओवी चेंज केली आणि कसं म्हणू लागली बघा, वाटाचा ग वाट सरू, वाटाचा ग वाट सरू, काय पाहतो खेड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. गुरम 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 गुरम. एवढी ओवी म्हणून थांबली का होती? तर नाही महाराज, दुसरी काय गाणं म्हटली बघा. लिंबाच्या ग झाडाखाली, लिंबाच्या ग झाडाखाली माझा भाऊ दारू पाडी, कोण मेल्यानं केली काडी, आली पोलिसाची गाडी. गुरुम 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 गुरुम. असं सुंदर ओवी गात होती. पण जनाबाई अशा ओवी गात नाहीत. जनाबाई काय म्हणतात, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तुये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तुये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तुये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तुये रे बा विठ्ठला. जनाबाई एवढं सुंदर भजन करायच्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तुये रे बा विठ्ठला. महाराज सुंदर विचाराच्या माणसाच्या संगतीनं माणसं सुंदर होतील यात नवल नाही. सुंदर विचाराच्या माणसाच्या संगतीनं दगडाचं जातं देखील सुंदर झालं. दादा जातं सुंदर झालं. आता मला सांगा, जातं कशाचं असतं? जातं दगडाचं असतं. त्या दगडाला देखील सुंदरता प्राप्त झाली ही कोणाच्या संगतीमुळे? तर जनाबाईंच्या संगतीमुळे. म्हणून महाराज जनाबाई म्हणून म्हणतात, सुंदर माझं जातं ग फिरते बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तुये रे बा विठ्ठला. जनाबाई दळणदळायच्या, सुंदर भजन करायच्या आणि भगवंताला म्हणायच्या. भगवंताला सुंदर विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठला. आणि भगवंताला सुंदर गीत म्हणायच्या. विठ्ठल माझी माता ग, विठ्ठल माझा पिता ग. अगदी भगवंत देखील त्यांच्या मागे तसंच म्हणायचे. महाराज भगवंताने असं का म्हणावं? परंतु भक्ताची भक्ती पाहून देव एवढा भरावून जातो, एवढा भरावून जातो
राहतो त्याला मी काय करतो याचं देखील भान राहत नाही. देवासी आवडे भक्त समागम त्यांचे सर्व काम करियंगे. भक्त का झाला गी अवतार धरी नांदे भक्ता घरी स्वयंदेव. मग एक दिवस जनाबाईंच्या घरी भगवान परमात्मा विश्रांतीसाठी आले आणि गळ्यातला हार आणि शेला काढून ठेवला आणि तसे झोपी गेले. सकाळी पहाट झाले आणि काकड्याची आरतीची वेळ झाली. पुजारी काकडा आरतीला सगळे गेले. पुजारी आरती करू लागले आणि तेवढ्यात जनाबाईने गडबड विठ्ठलाला भगवंताला उठवलं आणि उठवल्याबरोबर सांगितलं, काकड्याची वेळ झाली देवा उठा. असं म्हटल्याबरोबर देव एकदम पटकन उठले आणि जनाबाईंची घोंगडी घेऊनच निघून गेले आणि गळ्यातला हार आणि शेला जनाबाईंच्या घरीच राहिला. आता आणि पटकन उठले आणि त्या विटेवरती जाऊन उभा राहिले. पुजारी आला. पुजारी पूजा करू लागला. अरे देवाचा हार नाही, शेला नाही, रावळामध्ये चोरी झाली. देवाच्या शेल्याची आणि हाराची चोरी झाली. कुठे गेला देवाचा हार, कुठे गेला देवाचा शेला, असं म्हणून रावळामध्ये गोंधळ उडाला. सगळे लोक ओरडू लागले, कुठे देवाचा हार, कुठे देवाचा शेला. पुजारी म्हटलं, थांबा, गोंधळ करू नका, घाबरू नका, देवाचा हार आणि शेला सापडलाय. लोक म्हणले, कुठे, कोण आहे चोर, कसा आहे तो, कशाला केली त्याने देवाची चोरी, असं म्हणून ओरडू लागले. त्यावेळेस तो पुजारी म्हटला, ही घोंगडी ज्याची आहे ना त्याने देवाचा हार आणि शेला चोरला, तोच आहे चोर. आता ही घोंगडी होती संत जनाबाईंची. हे प्रकरण संत जनाबाईंपर्यंत जाऊन पोहोचलं. जे नाही ते संत जनाबाईंना बोलू लागलं. संत जनाबाईवरती दाब टाकू लागलं. जे चपला उगारू लागलं, जे बायकोच्या दाबात आहे ते दाब टाकू लागलं. असे अनेक जण संत जनाबाईंना बोलू लागले. कारण त्या गर्दीमध्ये शहाणे कमी आणि अतिशहाणे जास्त होते. जनाबाईंच्या शब्दातला भाव ऐकायला कोणी तयारच नव्हतं. त्यावेळेस जनाबाई म्हटल्या, अरे देवा मी नाही केली चोरी. ओव्या गाऊनी स्वरात दाशी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्रीहरी. आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरी ओव्या गावोनी घरात दासी जनीच्या घरात. ओव्या गावोनी घरात दासी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्रीहरी. दळण दळीले सख्या श्रीहरी. आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. असा कार्य विठ्ठला तू केलास कावा, अलंकार विसरून गेलास देवा. असा कार्य विठ्ठला तू केलास कावा, अलंकार विसरून गेलास देवा. कुठे गेली तुझी जादूगिरी, कुठे गेली तुझी जादूगिरी. आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. जनाबाई म्हटले, देवा मी नाही केली चोरी, माझ्यावरती चोरीचा आळ तू घेऊ नको, गैवरून म्हणू लागल्या. आणि जनाबाई पुढे म्हटल्या. त्यावेळेस नामदेवराय म्हटले, जना अगं तुला सुळावर देण्यात येईल, खरं सांग तू चोरी केली आहे, खरं सांग तू चोरी केली आहे, तुला सुळावर देण्यात येईल. असं म्हटल्याबरोबर जनाबाईने डोळे लावले आणि जनाबाई देवाला म्हटल्या, देवा मी सुळावर जाणार आहे याचं मला काही वाटत नाही, याची मला चिंता नाही, परंतु गुन्हा नसताना देखील तुझ्या भक्ताला शिक्षा होत आहे, तर या तुझ्या भक्तीवर जग विश्वास ठेवणार नाही. असं म्हटल्या आणि सुळाला हात लावला. सुळाचं हात लावल्याबरोबर पाणी पाणी झालं. दादा सगळे संत मंडळी जनाबाईंचं दर्शन घेऊ लागले. जे जनाबाईंना दाबात दाब टाकत होतं, जनाबाईवरती जे चपला उगारत होतं, त्यांनी तर लांबून दर्शन घेतलं. का? जनाबाईंच्या स्पर्शानं सुळाचं पाणी झालं, तर जनाबाईंचा हात जर आपल्या डोक्याला लागला, जनाबाईंचा स्पर्श
स्पर्श जर आपल्याला झाला तर आपलं देखील पाणी पाणी होईल. म्हणून जनाबाईंच्या स्पर्शानं सुळाचं पाणी झालं. म्हणून एवढं कशासाठी, एवढं का घडलं तर त्यांना संत जनाबाईंना नामदेवरायांची संगती प्राप्त झाली होती. म्हणून नाथराय देखील म्हणतात, आपणा सारिखे करीती या तिकुळ नाही चित्ती. आणखी किती सांगू, वाटमाळी करणारा वाल्य कोळा त्याला संत नारदाची संगती झाली आणि संत नारदाच्या संगतीमुळे तो वाल्मिक ऋषी बनला आणि त्याने राम जन्माच्या अगोदर रामायण लिहिलं. म्हणून महाराज संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर संत आपल्यासारखं बनवतात. मग असंच एकाने प्रश्न केला, संतांकडे काय आहे तर संतांकडे नाथराणी अभंगाच्या 3ऱ्या चरणात दया अंतराय वसे, दया अंतराय वसे, दया अंतरात वसे, दया अंतराय 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 वसे. तुझे पाना तेथे नासे आपणा सारिखे करीती, आपणा सारिखे करीती, आपणा सारिखे करीती, आपणा सारिखे करीती, आपणा सारिखे करीती. दया अंतरात वसे, दुजे पण तेथे नसे. संतांकडे दयेचा भंडार भरलेला आहे. त्याच दयेच्या मदतीने संत जगाचे कल्याण करतात. वारकरी संप्रदायाप्रमाणे आपण एकदा वारकरी भजन घेऊ. सर्वांनी हात वरती करा, सर्वांनी करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 जय 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 विठोबा रखुमाई. दया अंतरात वसे, दुजे पण तेथे नसे. महाराज, संतांकडे किती दया आहे, संतांकडे किती दया आहे. साधू संत आपल्यावरती किती दया करतात तुम्हाला सांगून जाईल. एकदा रामकृष्ण परमहंस हे जंगलामध्ये गेले. रामकृष्ण परमहंस हे जंगलामध्ये गेले आणि जंगलामध्ये गेल्याच्या नंतर त्यांना तहान लागली. ते नदीच्या काठावरती गेले आणि काठावरती तिथे जाऊन बसले. त्यांना तिथे एक दृश्य दिसलं की एक विंचू पाण्यामध्ये पडलेला होता, पाण्यामध्ये तरफडत होता. त्यावेळेस रामकृष्ण परमहंसांनी त्या विंचाची त्यांना दया आली. त्यांना विंचाची बरं का, आपल्याला साधं माणसाची दया येत नाही, विंचाची दया आली आणि ते विंचापर्यंत गेले. जसा विंचाला हात लावणार तसा विंचू त्यांना दंश करायचा. परत तो विंचू पाण्यामध्ये पडायचा. परत ते त्याला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचे. परत विंचू पाण्यामध्ये पडायचा. असं 4-5 वेळा झालं. हे दृश्य एक व्यक्ती पाहत होता आणि असं बघत असताना त्याने रामकृष्ण परमहंसांना प्रश्न केला, अहो कशाला त्याला पाण्यातून काढण्याचा बाहेर प्रयत्न करता, त्यावेळेस तो तुम्हाला दंश करतोय, कशाला त्याला पाण्यातून बाहेर काढता. त्यावेळेस रामकृष्ण परमहंसांनी उत्तर दिलं की अरे तो त्याचा धर्म सोडत नाही ना, म्हणून मीही माझा धर्म सोडणार नाही. तो त्याचा धर्म सोडत नाही म्हणून मी माझा धर्म सोडणार नाही. त्याचा धर्म काय होता महाराज, की दंश करायचा, आणि आपला धर्म काय आहे, त्याला पाण्यातून बाहेर काढण्याचा. म्हणून महाराज, संतांकडे किती दया आहे. दया अंतरात वसे, दुजे पण तेथे नसे. आणि संत उदार देखील तितकेच आहेत. उदार भावाने उदार आहेत. देव थोडं घेतो आणि जास्त देतो, परंतु संत तसे करत नाहीत. अगदी शरण आलेल्या साधकाला डायरेक्ट आपलेच करतात
आणि लगेच उदार आहेत, एवढे उदार आहेत अभंगाच्या शेवटच्या चरणात. उदारपणे हे उदार उदारपणे 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 उदार एका जना जरी निर्धार एका जनात निर्धार निर्धार सारी घे करीती आपणा सारी घे करीती आपणा सारी घे करीती आपणा सारी घे करीती याती कुळ नाही तिती याती कुळ नाही तिती नाही तिती आपणा सारी घे करीती आपणा सारी घे करीती आपणा सारी घे करीती आपणा सारी घे करीती. उदारपणे उदार उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार आपणा सारी खे करीती याती कुळ नाही चित्ती. असो झालंय माझं कीर्तन जाते आता मी झालंय माझं कीर्तन जाते आता मी परंतु माझ्या कीर्तनातून तुम्ही काही घेऊन नाही गेले तरी चालेल परंतु एक गोष्ट मात्र नक्की लक्षात घेऊन जा. आई वडिलांची सेवा करा आणि आई वडिलांची सेवा करा आई वडिलांना जपा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नात्याला जपा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दारूबंदी करा. अरे तुम्हाला जर दारू प्यायची असेल ना तर ही दारू प्या. जाम पर जाम पीने से क्या फायदा सुबह पियो तो शाम को उतर जाएगी लेकिन एक बार हरि नाम का प्याला पीकर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून तुम्हाला जर दारू प्यायची असेल ना तर ही दारू प्या. आहाराच्या व्यसनी जाऊ नका. मला दारू ही एवढी वाईट आहे दारूने आतापर्यंत कोणाचं देखील चांगलं केलं नाही कुणाचं दारूने भलं झालं नाही. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या दारासमोर जी गोमाता आहे ना आपल्या दारासमोर जी गोमाता आहे ना तिला चारा नसेल पाणी नसेल तर चारा पाणी करू नका परंतु 2 पैशासाठी या कसायाच्या हवाली करू नका कसायाच्या हवाली करू नका. आणि 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आळंदी पंढरपूर पैठण अशा तीर्थक्षेत्रांची वारी करा आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. असो यथामती यथावकाश अभंगावर जे चिंतन केलं जे बरोबर असेल ते गुरुवर्य हरिभक्त परायण भागवताचार्य समाज प्रबोधनकार कीर्तनकार सौ अनिताताई महाराज सुद्रिक पाटील यांचे आहे व मृदुंग सम्राट मृदुंग महामेरू हरिभक्त परायण दीपकजी महाराज सुद्रिक पाटील यांचे आहे. आणि जे चुकीचे असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष ते माझे मला परत करा. माझ्या कीर्तनातून एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तुमची मुलगी समजून मला माफ करा. ज्यांना 1 असेल त्यांनी दुसरी समजून मला माफ करा. ज्यांना 2 असतील त्यांनी तिसरी समजून मला माफ करा. ज्यांना 3 असतील त्यांनी चौथी समजून माफ करा. ज्यांना मुलगीच नाही त्यांनी मला दत्तक घ्या पण माफ करा. असो माझ्या कीर्तनामध्ये रंग भरवण्याचं काम ज्यांनी केलं असे असणारे संभाजीनगरचं वैभव हरिभक्त परायण महेश महाराज डोके यांचे देखील अंतःकरणापासून आभार मानते. तसेच तिकडे तबला वादक लातूरकर दिशा दिदी मोरे यांचे देखील मनापासून आभार मानते. गायनाचार्य दीपाली दिदी गाडे असतील त्यांचे देखील मनापासून आभार मानते. गायनाचार्य श्वेता दिदी बडे त्यांचे देखील मनापासून आभार मानते. व ज्यांच्यामुळं कीर्तनाचा लोभ आला ज्यांच्यामुळे या ठिकाणी उभं राहण्याची संधी प्राप्त झाली अशा असणाऱ्या आमच्या भक्ती गुरुकुल यूट्यूब चॅनलच्या अवचारताई यांचे देखील मनापासून आभार मानते. व ज्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे अशा असणाऱ्या स्वर्गीय सिंधुताई व्यंकटराव अवचार यांच्या प्रथम स्फुरणानिमित्त
व भक्ती गुरुकुल यूट्यूब चॅनलचे सर्वा श्री हरिभक्त परायण मृदुंगाचार्य रामराव व्यंकटराव अवचार यांच्या प्रथम स्मरणानिमित्त महाराज यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर अगदी प्रेमळ स्वभाव महाराज. आम्हा मुलींना सर्वांना अगदी मोलाचं प्रोत्साहन देत, मोलाचं मार्गदर्शन करत आणि महाराज त्यांनी भक्ती गुरुकुल यूट्यूब चॅनलवरून अख्ख्या जगातल्या कीर्तनकारांचा आवाज, हा जगातल्या कीर्तनकारांचा आवाज त्यांनी भक्ती गुरुकुल यूट्यूब चॅनलद्वारे सगळ्यांना पाठवला, सगळ्यांना दिला महाराज. अतिशय गोड त्यांचं चॅनल आहे. त्यांच्या प्रथम स्मरणानिमित्त या ठिकाणी सप्ताह भव्यदिव्य अखंड हरिनाम सप्ताह आहे. त्या सप्ताहामधली 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या बालपामाराकडे आली म्हणून मी माझे परमभाग्य समजते व ज्यांच्यामुळे या गादीवर उभं राहण्याची संधी मिळाली असे असणारे आमचे गुरुवर्य दीपकजी महाराज सुद्रिक पाटील त्यांचे देखील एकदा मनापासून आभार मानते. सर्वांचं नाव घेणं शक्य नाही. ज्यांचं नाव घेतलं ते देव आणि ज्यांचं नाव नाही घेतलं ते महादेव. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, 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 जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोली गेले पुढे वेडी वा पुढे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, हा नाही उच्चारीला अधिकार म्या पुन्हा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पायापैकी करा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.